हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आपला टॅलीचा दुसरा व्हिडिओ आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टॅली प्राईमचं इंट्रोडक्शन सांगितलेलं आहे आणि टॅली प्राईमचा डिफरन्स सांगितलेला आहे टॅली ERP9 सोबत. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत टॅली प्राईम डाउनलोड कसं करायचं आणि ते इन्स्टॉल कसं करायचं. तर टॅली प्राईम डाउनलोड करण्यासाठी तुम्ही कोणत्याही ब्राउझरमध्ये जाऊ शकता. इकडे मी गुगल क्रोममध्ये जातो. गुगल क्रोममध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिकडे सर्च बारमध्ये टाईप करायचं टॅली सोल्युशन टाईप करा. टॅली सोल्युशन टाईप केल्यानंतर एंटर करा. इकडे तुम्हाला टॅली सोल्युशन लिंक भेटेल, त्याच्यावरती क्लिक करा आणि ओपन करा. तर ही आपली टॅली सोल्युशनची साईट ओपन झालेली आहे. इकडे तुम्हाला टॉप राईट कॉर्नरला डाउनलोड ऑप्शन दिसेल. तर त्या डाउनलोड ऑप्शनमध्ये जाऊन तुम्ही टॅली प्राईम डाउनलोड करू शकता. याच्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इकडे तुम्हाला डाउनलोडची लिंक भेटून जाईल टॅली प्राईमसाठी. तर त्या लिंकवरती क्लिक करा. लिंकवरती क्लिक केल्यानंतर इकडे आपली सेटअप फाईल डाउनलोड होते बघा. छोटीशी फाईल आहे 38.6 MB ची. ही आपली फाईल आता डाउनलोड झालेली आहे बघा. तर इकडे मी ॲरोवरती क्लिक करून शो इन फोल्डरमध्ये जातो. तर ही आपली डाउनलोड फोल्डरमध्ये सेव्ह झालेली आहे. तर ह्याला मी इन्स्टॉल करायचं मला ह्या सेटअप फाईलला. तर याच्यावरती मी डबल क्लिक करून ती फाईल रन करतो सेटअप फाईल. तर हे मी डबल क्लिक केलं त्याच्यावरती, इन्स्टॉलेशनला स्टार्ट केलं. तर जेव्हा मी डबल क्लिक करतो तेव्हा हे असं ऑप्शन्स येतात बघा तुमच्यासमोर, कॉन्फिगर, मोर ॲक्शन्स आणि इन्स्टॉल. कॉन्फिगरमध्ये तुम्ही कॉन्फिगर करू शकता ॲप्लिकेशन पाथ, म्हणजे तुमचं जे टॅली प्राईम इन्स्टॉल होणारं आहे ते तुम्हाला कुठे करायचं आहे, कोणत्या फाईलमध्ये, कोणत्या सेशनला करायचं आहे. डेस्कटॉप शॉर्टकट हवा आहे का, नको असेल तर तुम्ही इथं नो करू शकता, एस करू शकता डबल क्लिक करून. देन शॉर्टकट नेम काय पाहिजे, देन स्टार्ट मेन्यूमध्ये ह्या मेन्यूमध्ये तुम्हाला टॅली प्राईम पाहिजे का, हे सगळे ऑप्शन्स आहेत. तर तुम्ही एस नो करू शकता, चेंजेस करू शकता. देन हे मोर ॲक्शनमध्ये तुम्हाला न्यू इन्स्टॉल करायचं आहे, ॲप्लिकेशन सिलेक्ट करायचं आहे ड्राईव्हपासून, देन इन्स्टॉल करायचं आहे. इन्स्टॉलवरती क्लिक केल्यानंतर इन्स्टॉलेशनला स्टार्ट होईल. तर इन्स्टॉलेशन होत आहे बघा. तर ही आपली हे आपलं टॅली प्राईम इन्स्टॉल झालेलं आहे बघा. तर इथं तुम्ही स्टार्ट टॅली प्राईम करून डायरेक्ट टॅली प्राईम ओपन करू शकता. ओपन केल्यानंतर इकडे टॅली प्राईम ओपन होईल बघा. हे आपलं टॅली प्राईम ओपन होत आहे बघा. जेव्हा तुम्ही टॅली प्राईम ओपन करता तेव्हा तुम्हाला इकडे एवढे ऑप्शन दिसतात बघा. जर तुम्हाला फ्रीमध्ये यूज करायचं आहे टॅली प्राईम तर तुम्ही एज्युकेशनल मोडमध्ये ते फ्रीमध्ये यूज करू शकता. जर तुम्ही लर्निंग वगैरे करताय, तुम्ही शिकताय, तर इथून तुम्ही फ्रीमध्ये यूज करू शकता. तर किंवा तुमच्याकडे लायसन्स आहे त्याला रिॲक्टिवेट करायचं आहे तर ॲक्टिवेट करू शकता. आणि इकडे बघा न्यू लायसन्स घ्यायचा आहे, ॲक्टिवेट करायचं आहे तुमचं, तर इकडे न्यूला ॲक्टिवेट करू शकता न्यू लायसन्स. तर मला इकडे एज्युकेशनल मोडमध्ये जातो मी. तर हे आपलं टॅली प्राईम ओपन झालं आहे बघा.